हा गावाकडं नाही का पाऊस? पेरण्या झाल्या का? निम्म्या झाल्या. सकाळी आपण ज्यावेळेस पहिला रिपोर्ट केला होता त्यावेळेस जर पाहिलं आपण ते पाण्याची पातळी कमी होती. आता थोडा पाऊस पडला पुन्हा पाणी पातळी जी आहे ती सध्या वाढलेली आहे. आपण पाहतो की पूर्ण जी जलपर्णी पूर्ण ती अडक. नमस्कार, पुन्हा एकदा देहूमधून आपलं स्वागत. सकाळी जेव्हा आपण काही वेळापूर्वी लाईव्ह केलं त्यावेळेस पाऊस नव्हता. थोडीशी पावसाने उसंत दिली होती, मात्र पुन्हा एकदा देहूमध्ये पाऊस पडतोय आणि इंद्रायणी कशी अकराळ विक्राळ रूप करून वाहत आहे. पाण्याची तीव्रता आपण पाहतोय. एक ब्रिज हा काल पाण्याखाली गेला होता आणि हा जो मी उभा आहे त्याला टच झालं होतं पाणी. आता पुन्हा एकदा तशीच परिस्थिती उद्भवते काय असं वाटतंय, कारण पाऊस पुन्हा एकदा सुरू झालाय. वारकरी जे ब्रिजवर आपल्याला पाहायला मिळत होते ते आता पुन्हा सुरक्षित ठिकाणी गेलेले आहेत. तर काही वारकरी जे आलेले आहेत ते वारकरी आपल्या अंगावर कापड, छत्री हे सगळं घेऊन आपल्याला पाहायला दिसत आहेत. काय माऊली, कुठनं आलात? तुळजापुराहून. आता हे पाऊस वगैरे बरं आहे का? हा गावाकडं नाही का पाऊस? पेरण्या झाल्या का? निम्म्या झाल्या. तुम्ही कधी आला इकडं? 4 दिवस. आता हे बरं आहे का? किती पाऊस येतोय इकडं? येणाऱ्या मैत्रिणींना काय सांगाल? या आलं पाहिजे की थांबलं पाहिजे? थोडं नंतर आलं पाहिजे ना? बरोबर. काय आता कुठे चालले? मुक्कामाच्या ठिकाणी? बर. फार खूप पाणी आलं तर नाही काल इकडे? बर. हे बघा, प्रेक्षकांना हेच सांगायचा प्रयत्न करतोय सकाळपासून की पाऊस खूप आहे, इंद्रायणीला पाणी खूप आलेलं आहे, अडचणीचा सामना करावा लागतो. या माऊल्या आता पावसात भिजत चाललेले आहेत. बघा, अंगावर कापड आहेत. 4 दिवसापासून त्या आलेल्या आहेत. मात्र त्यांनी बघितलंय इथे कसा पूर आला होता आणि पाण्याचा जो वेग आहे तो पाहून तुम्हीच अंदाज लावा. ही तर सुरुवात झालेली आहे, कारण पाऊस सुरू झाला आणि इंद्रायणीचं पाणी देखील जोरात वाहताना आपल्याला पाहायला दिसतंय. पुढे पादुका मंदिर दिसतंय बघा समोर. इकडे इथूनच याच मंदिरातून तुकाराम महाराजांच्या प्रस्थान सोहळ्याची सुरुवात झालेली आहे. अगदी 1500-1660च व्यक्ती या मंदिरामध्ये आहेत, कारण प्रशासनाने आणि संस्थांच्या प्रशासनाने काही अटी घालून दिल्या आणि त्याचं पालन करत तेवढेच नागरिक, पोलीस, पत्रकार, पुजारी मंडळी हे सगळे येत आहेत. आणि त्यामुळे या ब्रिजवर जो मोठा समुदाय दिसायचा तो आता काही प्रमाणात दिसतोय. जे वारकरी आले, एवढे कमी वारकरी असून सुद्धा त्यांची अडचण होते. त्यामुळे येणारे जे वारकरी आहेत त्यांनी पुढील सूचना येईपर्यंत थोडंसं थांबावं अशीच विनंती आहे. पुन्हा एकदा इंद्रायणी तीव्र वेगाने वाहते. दरवर्षी याच ठिकाणी अनेक वारकरी आंघोळी करत असतात, मात्र यावर्षी ज्या ठिकाणी ते मुक्कामी असतात, जिथं निवारा असतो त्यांचा, त्या ठिकाणी पाणी घुसलेलं आहे. त्यामुळे यावर्षी अनेक मर्यादा आल्यात. पावसामध्ये सुद्धा टाळ मृदंगाचा गजर आणि मुखी हरिनाम आपल्याला पाहिलं. रामकृष्ण हरी. बर नक्की. अंगावर पाऊस लागू नये म्हणून कापडा आहेत, काहींच्या हातात छत्र्या आहेत आणि ह्या माऊल्या हा सोहळा बघण्यासाठी, पंढरपूरला जाण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून काही वारकरी जे आधीच आले होते ते आपल्याला पाहायला मिळत आहेत.
अशी दुधडी भरून इंद्रायणी वाहत आहे. थोड्याच वेळात प्रस्थान होईल. आज पिंपरी चिंचवडच्या आकुर्डी या ठिकाणी मुक्कामी तुकाराम महाराजांची पालखी असते आणि आपल्याला कल्पना आहे की उद्या ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं प्रस्थान होणार आहे. तत्पूर्वी बघा इंद्रायणी किती वेगाने वाहते. एनडीआरएफचे जवान देखील आपल्याला या ठिकाणी होडी घेऊन आलेले आहेत. माझा सहकारी अभिषेक गावंडे हा सोबत आहे. अभिषेक, काय बघितलं तू? सकाळपासून तू माझ्या सोबत आलेला आहे. काय काय बघितलं देहूमध्ये? कशा प्रकारची परिस्थिती आहे? सध्या जर आपण पाहू शकतो की समजा नदीला जो आहे तो पूर भरपूर आलेला आहे. सकाळी आपण ज्यावेळेस पहिला रिपोर्ट केला होता त्यावेळेस जर पाहिलं आपण ते पाण्याची पातळी कमी होती. आता थोडा पाऊस पडला पुन्हा पाणी पातळी जी आहे ती सध्या वाढलेली आहे. आपण पाहतो की पूर्ण जी जलपर्णी आहे पूर्ण ती अडकलेली आहे आणि ती अजून वाढते. जी वर येत आहे याचा अर्थ पाण्याची पातळी कमी वर चालली. नक्कीच. तर आपण ऐकलंय अभिषेक गावंडे माझा सहकारी माझ्या सोबत आहे सकाळपासून. तो पण भिजतोय पावसामध्ये आणि वारकऱ्यांना मी पण आवाहन करतोय, तो पण आवाहन करतोय. तर प्रशासन असेल, मंदिर कमिटी असेल, यांच्या सूचनाची आपण वाट पाहिली पाहिजेत. वारीला सर्वांनाच जायचंय. सगळ्यांच्या भावना ह्या पांडुरंगाप्रती चांगल्याच आहेत. मात्र ही नैसर्गिक आपत्ती आहे आणि यामुळे काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजेत. त्यामुळे हे वारंवार आम्ही याचसाठी सांगतोय की कुठल्याही वारकऱ्यांना अडचण होऊ नये. त्यामुळे वारीच्या पुढच्या अपडेट तुम्हाला दाखवणार आहोतच. तुम्ही लेट्सअप मराठीला जोडले जा आणि पंढरपूरपर्यंत वारी लेट्सअपवर पाहायला विसरू नका. ज्या कुठल्या प्लॅटफॉर्मवर तुम्ही आम्हाला पाहत असाल, इंस्टाग्राम असेल, फेसबुक असेल, यूट्यूब असेल, त्याच्याशी जोडले जा. सबस्क्राईब करा, लाईक करा आणि फॉलो पण करा, जेणेकरून आपल्याला पंढरपूरपर्यंत हा सोहळा पाहता येणार आहे. ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा असेल, तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यातील काही क्षण आपल्याला पाहता येतील. तुर्तास वेळ झालेली आहे थांबण्याची. पुन्हा भेटूयात. रामकृष्ण हरी. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.